मित्रांनो, आर्य करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाचा घटक घेणार आहोत. या घटकाचे नाव आहे निल्स बोरने आपले अणु मॉडेल कसं तयार केलं. नुसतं निल्स बोरचं अणु मॉडेल कसं तयार केले समजून घेण्याच्या आधी ह्या चा इतिहास सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. अगदी डाल्टन पर्यंत बऱ्याच शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं. डाल्टन हा एक शास्त्रज्ञ होता, फिजिसिस्ट होता, भौतिक शास्त्रज्ञ होता. त्याचं म्हणणं असं होतं, की पदार्थाचा अणु हा पदार्थ शेवटचा कण आहे आणि त्याचे आणखी विभाजन करता येणार नाही. परंतु डाल्टनचा हा सिद्धांत अनेक शास्त्रज्ञांनी नंतर खोटा ठरवला. त्यांचं म्हणणं असं होतं, की नाही, पदार्थांच्या आतमध्ये देखील काही कण असतात. त्या दृष्टीने युजेन गोल्डस्टीन म्हणा, जे थॉम्सन म्हणा, आर्नल्ड रुदरफोर्ड म्हणा, त्याचप्रमाणे आपण म्हणू शकतो निल्स बोर म्हणा आणि त्यानंतर जेम्स चॅडविक म्हणा, या शास्त्रज्ञांनी टप्प्याटप्प्याने अनेक प्रकारचं संशोधन केलं आणि त्यांनी संशोधन असं दाखवून दिलं, की पदार्थाच्या अणु हा पदार्थ अंतिम कण नाही, अणूच्या आत देखील काही कण आहेत आणि टप्प्याटप्प्याने त्याचे शोध लागत गेले. सगळ्यात पहिल्यांदा शोध लागला जसं जे थॉम्सनने शोध लावला, इलेक्ट्रॉनचा शोध लावला. त्यानंतर प्रोटॉनचा शोध लावला रुदरफोर्डने आणि त्यानंतर जेम्स चॅडविकने न्यूट्रॉनचा शोध लावला. म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. त्याच्या आधी पण एक शास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव होतं गोल्डस्टीन. या शास्त्रज्ञांनी एक ट्यूब तयार केली होती. त्या ट्यूबचा प्रयोग कसा आहे आपण त्याआधी बघणार आहोत. समजून घेऊया आपण प्रयोग कसा होता, त्यांनी कशी ट्यूब तयार केली होती. हे आहे युजेन गोल्डस्टीन. युजेन गोल्डस्टीन यांनी काय केलं होतं, की एक ट्यूब घेतली काचेची, तिचे दोन भाग केले, चेंबर तयार केले आणि एका बाजूला त्यांनी हे जे आहे, हा भागाला त्यांनी कॅथोड ट्यूब घेतली आणि ही जाळीदार कॅथोड ट्यूब घेतली. म्हणजे एक प्लेट घेतली कॅथोडची आणि त्याला कॅथोडची प्लेट म्हणजे त्याला त्यांनी एक जो प्रभार दिलेला आहे, जो काही आपण म्हणू शकतो ऋण प्रभार दिलेला आहे, तर धन प्रभार दिलेला आहे. तर ती ट्यूबला त्यांनी जाळीदार ट्यूब त्यांनी घेतली त्या ठिकाणी. कॅथोडची ऋण प्रभारित ट्यूब घेतली आणि त्यांनी त्याला जाळीदार अशी एक ट्यूब एक प्लेट घेतली त्यांनी. म्हणजे एक प्लेट घेतली त्यांनी. आणि त्यानंतर दुसरी एक प्लेट त्यांनी या ठिकाणी लावली, धनप्रभारित एक दुसरी प्लेट लावली आणि याला त्यांनी या दोन्ही प्लेटला त्यांनी हाय व्होल्टेज दिला. कॅथोड हा काय होता, ऋण प्रभारित, एनोड हा धन प्रभारित असतो. हे नेहमी लक्षात ठेवा, परीक्षेला पडणारा प्रश्न. कॅथोड आणि एनोडला त्यांनी उच्च दाब दिला. उच्च दाब दिल्यानंतर काय झालं, की एक कॅथोड मधून जे काही ऋण प्रभारित जे काही इलेक्ट्रॉन बाहेर पडले, हे त्या मध्ये जो गॅस होता, आपण म्हणू शकतो कोणता एक गॅस भरला होता मध्ये या ठिकाणी, या गॅसला ते इलेक्ट्रॉन जाऊन आदळले आणि आदळल्यानंतर त्यांचं आयनीकरण केलं आणि त्यातील जे काही धनप्रभारित कण होते ते कॅथोडकडे आकर्षित झाले आणि ऋण प्रभारित कण एनोडकडे आकर्षित झाले. आता नीट परत समजून घ्या. त्याने एक बॅटरी घेतली, हे कॅथोड एक प्लेट घेतली, त्याला त्याने कॅथोड म्हटलं आणि त्याला त्यांनी जाळीदार प्लेट घेतली, जेणेकरून त्याला काही कण जाळीतून येतात की नाही बघायचं होतं. त्यानंतर एनोड घेतला. हा एनोड हा धनप्रभारित असतो. ह्या दोघांना हाय व्होल्टेज दिला. हाय व्होल्टेज दिल्यामुळे काय झालं, की यातले आता हा जो कॅथोड आहे, यातले जे इलेक्ट्रॉन जे आहे ना, ते एनोडकडे आकर्षित झाले. लक्षात घ्या, म्हणजे इलेक्ट्रॉन जे असतात ते एनोडकडे आकर्षित झाले. एनोडकडे हाय व्होल्टेजमुळे झालं. का हाय व्होल्टेजमुळे काय होतं, जे काही धातू असतो त्याचे धातूचे जे काही इलेक्ट्रॉन असतात हे इलेक्ट्रॉन अस्थिर होऊन जातात आणि अस्थिर झाल्यामुळं ते धनप्रभाराकडे आकर्षित होतात. म्हणजे तुम्ही अगदी दोन वायरी जर जवळ घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल की दोन वायरीमध्ये स्पार्क होतो. हा त्यातला तसाच काही एक प्रकार होतो हाय व्होल्टेज दिल्यानंतर. त्यामुळे हाय व्होल्टेज तार असताना ते लांब अंतरावर ठेवतात, विशिष्ट अंतरावर ठेवतात. आता त्यांनी हाय व्होल्टेज दिला. आता एक कॅथोड जे होतो ऋण प्रभारित,
यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडले आणि ते एनोडकडे आकर्षित झाले. आता आकर्षित झाल्यानंतर काय झालं, या मध्ये जो गॅस सोडला होता ह्या गॅसमध्ये या गॅसमध्ये जाऊन हे इलेक्ट्रॉन या गॅसमध्ये त्या गॅसच्या अणूमध्ये जाऊन अणूला जाऊन त्यांनी छेदले आणि त्या ठिकाणी छेदल्यानंतर त्याच्यामधून जे काही धनप्रभारित जे काही पार्टिकल्स तयार झाले होते हे कॅथोडकडे आकर्षित झाले. अशा पद्धतीने आकर्षित झाले. हे आकर्षित झाल्यानंतर ह्या जाळीतून ते आरपार गेले आणि त्या ट्यूबला जाऊन धडकले. ज्या ठिकाणी त्यांना स्पार्क दिसला, एक वेगळ्या प्रकारचा कलर दिसला त्यांना. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉन गेले, गॅसला जाऊन धडकले. गॅसला धडकल्यानंतर त्यातून जे काही पॉझिटिव्ह जे कण होते, धनप्रभारित जे कण होते ते जाळीतून आरपार गेले आणि ट्यूबला जाऊन धडकले. असं त्यांनी स्वतः प्रयत्न होता. हे जे रेज तयार झाली होती त्यावेळी, त्यांना जे ट्यूब मध्ये रेज दिसले याला त्यांनी म्हणतात कॅनाल रेज म्हणतात. कॅनाल रेज म्हणतात. तर ह्या गोष्टीवर अनेक मोठे मोठे उत्पादन नंतर तयार झालेले आहेत. आपण त्याच्याविषयी सेपरेट चर्चा करू. आता हे सगळं झालं तर त्यानंतर डब्ल्यू विन हा जो शास्त्रज्ञ होता यांनी हे कण डिफ्लेक्ट करायचं काम केलं. म्हणजे हे कण त्यांनी काय केलं, ह्याच नळीला वर एक इलेक्ट्रॉन आणि खाली एक इलेक्ट्रॉन लावला. वर त्यांनी धनप्रभारित आणि खाली ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन लावला किंवा कोणते प्रभारित, धन वर किंवा ऋण खाली किंवा ऋण खाली धन वर, दोन इलेक्ट्रोड लावले. धनप्रभारित वर लावला, ऋणप्रभारित खाली लावला. आणि त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं, हे जे कण होते ना हे धनप्रभारित इलेक्ट्रोड वर असल्यामुळे, मी ते या ठिकाणी थांबून दाखवतो, धनप्रभारित इलेक्ट्रोड वर असल्यामुळं आता हे कण सुद्धा धनप्रभारित आणि हे इलेक्ट्रोड सुद्धा धनप्रभारित. आता धनप्रभाराला काय करतं, ढकलतं ते. आणि त्याच्या लक्षात असं आलं की हे जे धनप्रभारित कण जे होते, आता नंतर याला नाव प्रोटॉन दिलं, तोपर्यंत याला तर धनप्रभारित कणच म्हटलं होतं. हे कण डिफ्लेक्ट झाले होते. हे डिफ्लेक्ट झाले होते म्हणजे धनाला धनाने काय केलं, ढकललं खालच्या बाजूला. आणि त्याने अशा प्रकारे त्याने हे कण डिफ्लेक्ट होतात असं पण दाखवून दिलं आणि ते स्पष्टपणे सांगितलं की हे कण हे धनप्रभारित असतात. तर हा प्रयोग झाल्यानंतर शास्त्रज्ञांना या म्हणणं कळून चुकलं होतं की अणूमध्ये काहीतरी कण आहेत, म्हणजे अणूचं सुद्धा आणखी अणूमध्ये काहीतरी कण आहे. शास्त्रज्ञांना कळून चुकलं होतं, म्हणजे अणूमध्ये काहीतरी धनप्रभारित ऋणप्रभारित काहीतरी कण आहे. तोपर्यंत त्याने याला प्रोटॉन इलेक्ट्रॉन असं नाव नव्हतं दिलं. आता इथून पुढे नाव द्यायला सुरुवात झाली. कन्फर्म त्यांना समजलं काहीतरी कण आहे. आता ते कण नेमके धनप्रभारित ऋणप्रभारित कण आहे पण त्यांना कळून चुकलं होतं. पण हे कण नेमके कसे अणूमध्ये बसवलेले आहेत याचा मात्र शोध लावायला त्यांनी सुरुवात केली. आणि याचा सगळ्यात पहिला प्रयत्न केला जे थॉम्सन या शास्त्रज्ञांनी. त्यांनी ह्याच ट्यूबचा वापर केला आणि ह्या ट्यूबचा वापर करून त्यांनी असं दाखवून दिलं की अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स हे दोन कण असतात. त्यांनी प्रथमच नाव दिले इलेक्ट्रॉन आणि धनप्रभारित कण, अशी दोन नाव त्यांनी दिले. तर त्यांनी असं सांगितलं की अणूमध्ये व इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे दोन कण असतात. पण हे कण नेमके कसे बसवलेले असतात हे त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी वापरलं टरबुजाचं मॉडेल. टरबुजाचं मॉडेल म्हणजे काय, टरबूज कापल्यानंतर तुम्हाला आतमध्ये दोन भाग दिसतील, एक लाल भाग आणि एक बियांचा भाग. तर त्यांनी जो काही लाल भाग असतो ना, जो लाल भाग, त्या लाल भागाला त्यांनी म्हटलं प्रोटॉन्स आणि जो काही बियांचा भाग असतो काळा, आता अर्थातच त्यांनी निळा भाग बाजूला काढला आणि निळ्या भागाला त्यांनी म्हटलं इलेक्ट्रॉन. आणि त्यांनी असं सांगितलं की जो अणूमध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन हे दोघेही असतात. काय काय सांगितलं त्याने बघू आपण या ठिकाणी. तर थॉम्सनने म्हटलं होतं की धनप्रभारित प्रोटॉन पासून एक गुण बनला आहे आणि त्यात इलेक्ट्रॉन रुतलेले आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की या ठिकाणी हा जो गोल आहे हा धनप्रभारित प्रोटॉनचा आहे आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फुचलेले आहेत असं त्यांनी सांगितलं. त्याचं हे पण म्हणणं झालं की हे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन हे दोन्ही सम प्रमाणात आहे असं त्यांनी सांगितलं या ठिकाणी. म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन.
तर या प्रयोगाला त्याचा वॉटरमेलन किंवा टरबूजाचं मॉडेल देखील म्हणतात. त्याचप्रमाणे ह्या प्रयोगाला प्लम पुडिंग मॉडेल असं देखील म्हणतात. असं त्यांनी एक शोध त्यांनी लावला. पण याचा सगळ्यात महत्त्वाचा शोध काय होता माहिती आहे थॉम्सनचा? थॉम्सनचा सगळ्यात महत्त्वाचा शोध होता की त्यांनी कमीत कमी 2 पार्टिकल शोधले. एक इलेक्ट्रॉन आणि दुसरा प्रोटॉन. हे पार्टिकल शोधणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती त्याच्या दृष्टीने. त्यावेळच्या दृष्टीने. त्यावेळी पण कोणी मान्यच करत नव्हतं की अणूच्या आतमध्ये पण काही पार्टिकल असतात. सगळ्यात पहिल्यांदा गोल्डस्टीननी पण शोधले. त्यानंतर हा जो थॉम्सन आहे, या थॉम्सनने पण शोधलं की याच्यामध्ये आणखी काहीतरी पार्टिकल्स आहेत. आता याचं जे मॉडेल होतं ना, या मॉडेलमध्ये काय म्हटलं त्यांनी, लाल भाग जो आहे टरबुजाचा, हा टरबुजाचा लाल भाग जो आहे, हा लाल भाग आहे प्रोटॉन आणि याच्यामध्ये जे बिया बसवलेल्या आहेत, हे आहेत इलेक्ट्रॉन. आणि याचं म्हणणं असं होतं की थॉम्सनचं म्हणणं असं होतं की नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे जेवढे काही प्रोटॉन्स आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन आहेत. हा अत्यंत महत्वाचा शोध होता जे थॉम्सनचा. पण जे थॉम्सन चुकले कुठं, तर त्यांचे हे जे मॉडेल तयार केलं ना, ह्या मॉडेलला गृहीत धरून अनेक शास्त्रज्ञांनी त्याचे प्रयोग केले. पण त्याच्या असं लक्षात आलं यार नाही कुठेतरी चुकतंय. कारण की यांनी काय म्हणतो की प्रोटॉनचा एक गोल आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गुंतलेले आहेत. पण त्यांचं म्हणणं असं होतं की काहीतरी गॅप आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये काहीतरी गॅप आहे. याच्यातून कुठेतरी गॅप आहे. याचा अर्थ काहीतरी वेगळं डिझाइन असावं अणूच्या आतमध्ये. म्हणून त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी हा जे थॉम्सनचा जो दावा होता, हा थॉम्सनचा दावा खोटा आहे असं त्यांच्या लक्षात आलं. परंतु तोपर्यंत शास्त्रज्ञांसमोर फार मोठं आव्हान होतं, की हे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची रचना कशी असेल? आणि कमीत कमी जे थॉम्सनने काहीतरी जगाला दाखवून दिलं अशा प्रकारची रचना आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन अशा पद्धतीने आहे. आता त्यानंतर कालांतराने रुदरफोर्ड नावाचा एक शास्त्रज्ञ आला. हे रुदरफोर्डने काय केलं? रुदरफोर्डचं संशोधन रुदरफोर्डला की त्या मॉडेलमध्ये काहीतरी गडबड जे थॉम्सनच्या. मग रुदरफोर्डने काय केलं? एक छोटासा प्रयोग केला. खरोखर अणू कसा आहे चेक करण्यासाठी. अणूमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन समप्रमाणात आहेत का हे चेक करायला एक प्रयोग केला आणि हे प्रयोग करण्यासाठी त्यांनी काय केलं? की शिसाचा एक डबा घेतला आणि ह्या डब्यामधून त्याने केंद्रस्थानी पदार्थ ठेवला आणि केंद्रस्थानी पदार्थातून त्याला गरज होती अल्फा किरणांचा मारा करण्याची. आता त्याने हा प्रयोग कसा केला बघू. आता हा जो बॉक्स आहे ना, या बॉक्समध्ये त्याने काय केलं? एक किरणोत्सारी पदार्थ ठेवला, त्यातून अल्फा कण बाहेर घेतले. या बॉक्सच्या समोर त्यांनी प्लेट ठेवली. या प्लेटला पण एक छोटंसं होल ठेवलं. इथं पण एक छोटंसं होल ठेवलं आणि या ठिकाणी मधोमध ह्या चारी बाजूनी अशा प्लेट ठेवल्या, फोटॉनच्या प्लेट्स होत्या ह्या आणि याच्यामध्ये त्यांनी असं एक पातळ सोन्याचा पातळ पत्रा ठेवला आणि इथून त्याने काय केलं, अल्फा गनच्या साहाय्याने अल्फा किरणांचा मारा ह्या छोट्याशा होलमधून केला. म्हणजे एक छोट्याशा होलमधून का केल्याचं कारण समजून घ्या. त्याला सरळ रेषेत ह्या अल्फा किरणांचा मारा ह्या प्लेटवर करायचा होता. दुसरं काही कारण नव्हतं त्याच्या मागं. म्हणजे त्याला जेणेकरून ना डिफ्लेक्शन कसं होतं हे चेक करायचं होतं. बघा त्याने प्रयोग कसा केला. तर त्याने काय केलं मग अशा पद्धतीने मॉडेल बनवलं. आता या ठिकाणातून एक छोट्याशा होलमधून त्यांनी अल्फा किरणांचा मारा ह्या प्लेटच्या एक छोट्याशा होलमधून ह्या गोल्ड प्लेटवर केला. म्हणजे बघा हे एक छोटंसं होल, या ठिकाणी छोटंसं होल आणि ह्याच्यातून त्यांनी हा अल्फा किरणांचा मारा ह्या सोन्याच्या प्लेटवर केला. आता सोन्याची प्लेट घेण्यामागचं कारण पण त्याचं तेच होतं, की सोन्याचा जो अणू आहे तो 1000 काहीतरी असतो प्रत्येक एम-एम मध्ये. अशा पद्धतीने त्याने विचार करून सोन्याचा धातू घेतला. आता आता त्याने काय केलं, ह्या लीडच्या बॉक्समधून अल्फा पार्टिकलचा मारा केला त्या सोन्याच्या पत्रावर एकदम सरळ रेषेमध्ये. सरळ रेषेने पत्र मारा केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, की हे जे अल्फा कण आहेत, आता बघा या ठिकाणी बघा आपण व्यवस्थित व्हिडिओ पाहता समजून घेऊ. सरळ रेषेत मारा केला. सरळ रेषेत मारा केला त्याच्या असं लक्षात आलं, की काही अल्फा किरण हे अल्फा कण हे सोन्याच्या पत्र्याला छेदून पलीकडे गेले. काही वळले आणि काही रिटर्न आले. आता थॉम्सनने काय म्हटलं होतं, की अणू म्हणजे काय?
अणू म्हणजे काय, प्रोटॉन घेतला आणि प्रोटॉन मध्ये खोचलेले इलेक्ट्रॉन आहे. आता जर थॉम्सनचा जो थॉम्सनने प्रयोग का आपलं सॉरी रुदरफोर्डने प्रयोग करताना काय विचार केला, समजा मी जर अल्फा किरण का निवडले आधी समजून घेतो. अल्फा किरण निवडायचं कारण म्हणजे ते जड असतात. त्यांच्यामध्ये भरपूर ऊर्जा असते आणि भेदन क्षमता त्या मानाने कमी असते. या कारणामुळे त्यांनी ते अल्फा किरण निवडले. आता अल्फा किरणांचा मारा केला ना त्यांनी याच्यावर म्हणजे त्याच्यावर सोन्याच्या पत्राने मारा केला. आता त्याला अपेक्षित काय होतं, जे थॉम्सन काय म्हणतो, बुवा एक गोल घेतला, त्या गोलामध्ये इलेक्ट्रॉन टाकलेले, प्रोटॉनचा गोल आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन टाकलेले. याचा अर्थ जे काही अल्फा कण त्यांनी मारले ना, ते रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, बेंड व्हायला पाहिजे, मागे यायला पाहिजे होते किंवा जास्तीत जास्त ते डिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होते, आरपार जायला नको. पण तसं झालं नाही. ही अल्फा किरणं त्या सोन्याच्या पत्रातून आरपार जायला लागले. काही डिफ्लेक्ट झाले, काही वळाले. वळणं ठीक आहे बुवा, भरीव आहे ना तो अणू, तेव्हा ते डिफ्लेक्ट होणार होते. म्हणजे हा अणू आहे, भरीव आहे. आता हे जाणार नाही आतमध्ये. त्यामुळे जास्तीचे काही टक्कर मारून डिफ्लेक्ट होतील किंवा टक्कर मारून रिटर्न येतील. परंतु हे आरपार आरपार गेले ते. आरपार गेले. हे त्याला अपेक्षित नव्हतं. आणि त्यासाठी त्याने हा प्रयोग केला होता, की त्याला तो संशय होता. तर मोठ्या परंपरावरती होणं त्याला अपेक्षित होतं, परंतु आरपार जाणं हे त्याला अपेक्षित नव्हतं. आणि याच्या प्रयोगात त्याला असं दिसून आलं, की मोठ्या प्रमाणात ही किरणं ह्या सोन्याच्या पत्र्यातून आरपार गेली. थोडीफार डिफ्लेक्ट झाली, थोडीफार डायरेक्ट बेंड झाली, फार थोडीफार डायरेक्ट बेंड झाली, फार थोडीफार. आणि या ठिकाणी त्याला संशय जागृत झाला, की कुछ तो भी गडबड आहे. ह्या अणूमध्ये मोकळी जागा आहे त्याच्या लक्षात आलं. तर हा प्रयोग कशा पद्धतीने त्यांनी अंतिम स्टेजला नेला हे आपण बघूया. तर हे डिफ्लेक्टेड पार्टिकल त्याने दाखवलेले या ठिकाणी. काही रिटर्न आलेले दाखवलेले पार्टिकल या ठिकाणी रिबाउंडेड मार्ग हे त्याला अपेक्षित होतं रिबाउंडेड वगैरे. पण त्याला आरपार जाणं त्याला अपेक्षित नव्हते हे लक्षात ठेवा. याचा अर्थ अणूमध्ये खूप सारी रिकामी जागा आहे त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी सिद्धांत मांडला, की अणूच्या केंद्रकामध्ये हे प्रोटॉन्स असतात आणि अणूचं सर्व वस्तुमान हे केंद्रकात एकवटलेलं असतं. इलेक्ट्रॉनला अगदी नगण्य असं वस्तुमान असतं. हे त्याच्या लक्षात आलं. कारण की केंद्रकात गेल्यानंतरच रिबाउंड झाला. बाकीच्या इलेक्ट्रॉनच्या संरचनेमधून गेल्यानंतर मात्र ते अल्फा किरण आरामशीर गेली. आता अल्फा किरण का बरं रिबाउंड झाली हे आधी समजून घेणं राहिलं आपलं. अल्फा किरण त्यांनी का निवडली आधी समजून. अल्फा किरण एक तर जड असतात आणि सगळ्यात महत्वाचं अल्फा किरण हे धनप्रभारित असतात. अल्फा किरण धनप्रभारित असल्यामुळे काय आलं, केंद्रकामध्ये सुद्धा धनप्रभार होतात. त्यामुळे धनप्रभार काय करतात, एकमेकाला लांब ढकलतात. त्यामुळं जे काही किरण गेले ते केंद्रातून परत डिफ्लेक्ट झाले. परंतु बाकीच्या मोकळ्या जागेतून मात्र ते आरामशीर निघून गेले. याचा अर्थ त्याने असं लक्षात घेतलं, आमच्या केंद्रकात प्रोटॉन्स असतात आणि अणूचं सर्व वस्तुमान हे केंद्रकात एकवटलेलं असतं आणि केंद्रकात प्रोटॉन्स हे धनप्रभारित असल्यामुळं अल्फा किरण हे धनप्रभा अल्फा किरण हे रिबाउंड झाले. धनप्रभा अल्फा किरण हे रिबाउंड झाले आणि बाकीचे अल्फा किरण मात्र आरामशीर इलेक्ट्रॉनच्या जाळीमधून निघून गेले. याचा अर्थ अणूच्या भोवती इलेक्ट्रॉन गोलाकार फिरत असा त्यांनी सिद्धांत मांडला. सिद्धांत बघू आपण. आता बघा, हे काही डिफ्लेक्ट होऊ राहिले, काही टक्कर मारून निघून जाऊ राहिले, काही रिटर्न येऊ राहिले मागे, पण काही मात्र सरळ आरामशीर जाऊ राहिले या अणूमधून. तर त्याने काय शोध लावला, तर काही डिफ्लेक्ट होतात, काही वळून गेले निघून आणि काही आरपार निघून गेले. तर एकंदरीत फायनल सिद्धांत असा झाला, की अणूचे सर्व वस्तुमान हे केंद्रात एकवटलेले असते. आता हा सिद्धांत मांडला त्यांनी. हा सिद्धांत मांडल्यानंतर मात्र हा सिद्धांत बऱ्याच शास्त्रज्ञांना या सिद्धांतावर संशय आला. रुदरफोर्डच्या संशय आला. आता यांनी काय म्हटलं, की ह्या अणूच्या केंद्रकाभोवती हे गोलाकार फिरतात. हे गोलाकार फिरतात. बरं ठीक आहे, गोलाकार फिरतात सगळं मान्य. पण गोलाकार फिरताना त्याला काहीतरी ऊर्जा लागेल. गोलाकार फिरतात, त्याला काहीतरी ऊर्जा लागेल
आणि ही ऊर्जा कधी ना कधी ही ऊर्जा संपून जाईल आणि ही ऊर्जा संपल्यानंतर हा जो इलेक्ट्रॉन आहे तो कालांतराने केंद्रकात मिसळून जाईल अणू आणि अणू नष्ट होऊन जाईल. त्यामुळं याची जी संकल्पना होती अ, जे जे थॉम्सनची आपलं सॉरी रुदरफोर्डची ही संकल्पना नंतर मोडीत काढण्यात आली आणि ते मोडीत काढायचं काम केलं होतं निल्स बोर्न, ज्यासाठी आपण हे प्रकरण आता सुरू केलं होतं. आता बघा हा अणू फिरतोय, जसे काही सूर्याभोवती जसे इतर ग्रह फिरतात त्या पद्धतीने. परंतु हा फिरत असताना हा कधी ना कधी हा स्वतःची एनर्जी गमावणार आहे. कारण की फिरता-फिरता त्याला वेग मिळणार आहे आणि वेग आला म्हणजे तो त्याची ऊर्जा गमावणार आहे आणि ऊर्जा गमावली म्हणजे तो काय होईल, तो केंद्रकात कालांतराने फिरत-फिरत हे अणुचं केंद्रक आहे. हे फिरतोय तो ऊर्जा गमवत फिरत केंद्रकात समाविष्ट होऊन अणू नष्ट होऊ शकतो. तर हा सिद्धांत कालांतराने निल्स बोरने मोडीत काढला. परंतु या सिद्धांतामुळे बऱ्यापैकी शास्त्रज्ञांना बळ मिळालं, की बुवा कमीत कमी त्यांना अणुविषयीची माहिती आणि अणुच्या केंद्रकाविषयी माहिती मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रुदरफोर्डच्या शोधाने असं लक्षात आलं, की अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन्स असतात. म्हणून प्रोटॉनचा शोध कोणी लावला? इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? हे जर प्रश्न पडले, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, की बुवा प्रत्येक शोधामध्ये आता बघा न्यूटनचा शोध कोण लावला? जेम्स चॅडविकने लावला. इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला? जे थॉम्सनने लावला. थॉम्सनने मगाशी सांगितलं ना, प्रोटॉनमध्ये इलेक्ट्रॉन चिकटवलेले असतात. जे थॉम्सन आणि प्रोटॉनचा शोध कोण लावला? रुदरफोर्डने लावला. अणूच्या केंद्रकात काहीतरी आहे याचा शोध आधी लोकांना माहित होतं. लोकं त्याला धनप्रभावित कण म्हणायचे. पण त्याला प्रत्यक्षात हे प्रोटॉन केंद्रकात असतात. हे कोणी म्हटलं कॉन्फिडन्सली? रुदरफोर्डने म्हणून. म्हणून म्हणायचं प्रोटॉनचा शोध कोणी लावला असं म्हटलं तर त्याचा शोध लावला रुदरफोर्डने. आणि न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध तर फार लेट लागला 1932 ला जेम्स चॅडविकने. त्याच्या आधी निल्स बोरने अणू अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आहे असं गृहीत धरलं. त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन आहे असं गृहीत धरलं आणि याच्यावर त्यांनी त्या कक्षेत कोणत्या किती इलेक्ट्रॉन असेल हे पण त्याने सांगितलं. त्याबद्दल त्याला 1913 ला कोणाला? निल्स बोरला नोबेल पारितोषिक देखील भेटलं आणि त्यानंतर 1932 ला चॅडविकने न्यूट्रॉन शोध लावला. आणि या न्यूट्रॉनचा शोध लागल्यानंतर मात्र जगाच्या ऊर्जेच्या बाबतीत जगाचे पूर्णपणे काय म्हणतात प्रमाणिकच बदलले आणि त्यानंतर अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब यासारखे शोध नंतर लागून गेले. आता आपण समजून घेऊया निल्स बोरचे मॉडेल काय होते. तर बोरचं मॉडेल काय होतं? तर आता आपण शिकणार आहोत निल्स बोरचं अणूचं मॉडेल, अणूचा सिद्धांत कोणत्या प्रकारचा होता. रुदरफोर्डचा सिद्धांत का फेल गेला? परत एकदा चर्चा करू आपण. रुदरफोर्ड काय म्हणतात ते गोलाकार फिरतात. जसं ग्रह फिरतात ना तसं गोलाकार फिरतात. परंतु शास्त्राचं म्हणणं असं होतं, की समजा तो गोलाकार फिरत असेल ना, तर तो गोलाकार फिरता काहीतरी ऊर्जा वापरणार आणि त्याच्यातली ऊर्जा ती संपून जाणार कालांतराने आणि तो कालांतराने केंद्रकामध्ये जाऊन मिळून जाणार आणि अणू नष्ट होणार. त्यामुळं हे तर अशक्यप्राय गोष्ट आहे. अणू नष्ट व्हायला लागला तर कसं काय जमेल? म्हणून निल्स बोरने सांगितलं, की ते गोलाकार फिरतात अणूच्या केंद्रकाभोवती, परंतु ते ऊर्जा गमवत नाही. कारण ते का ऊर्जा गमवत नाही? तर ते एका विशिष्ट कक्षेत फिरत असतात. ते एका विशिष्ट ते कक्षा आपली इलेक्ट्रॉन जे आहे, ते एका विशिष्ट कक्षेत म्हणजे हे बघा, हे केंद्रक आहे आणि त्याच्या भोवती एक विशिष्ट कक्षेत इलेक्ट्रॉन फिरतात. कक्षा सोडतात ते, अशातला काही भाग नाही. कधी-कधी उड्या मारतात ते या कक्षेतून त्या कक्षेत. पण ह्या कक्षेमध्ये संपूर्ण ऊर्जा सामावलेली असते. असं सिद्धांत कोणी मांडला? निल्स बोरने मांडला. तर निल्स बोरने सांगितले या ठिकाणी बघा चित्रामध्ये दिसत असेल तुम्हाला, की एका विशिष्ट कक्षेत ते इलेक्ट्रॉन 6 कक्षेत फिरत असतात इलेक्ट्रॉन. आणि त्यांनी नुसतं एवढं सांगितलं नाही, तर कोणत्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात याचा सुद्धा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांनी हे पण सांगितलं, की ती जी कक्षा असते, ही कक्षा अणूच्या केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असते. हे पण त्यांनी या प्रयोगामध्ये सांगितलं.
तर ह्या कक्षेलाच त्याने नंतर नाव दिलं ऊर्जा कक्षा किंवा स्वतंत्र कक्षा. ह्या कक्षेला हे बघा ही कक्षा या ठिकाणी 1, 2, 3, 4 ह्या कक्षेमध्ये ह्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात आणि ह्या कक्षांना त्यांनी स्वतंत्र कक्षा किंवा ऊर्जा कक्षा असे म्हणतात. आणि ह्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असावे याचा फॉर्म्युला देखील त्यांनी मांडला. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा या कक्षांना नाव दिलं KLMN अशा प्रकारे नाव दिलं. आणि कालांतराने ह्या प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असावे असा सिद्धांत त्याने मांडला आणि एक सूत्र त्याने त्यासाठी दिलं आणि ते सूत्र होतं 2n वर्ग. 2n वर्ग सूत्राविषयी आपण आता पुढच्या क्लिपमध्ये माहिती घेणार आहोत. तर 2n वर्ग सूत्र म्हणजे काय? यातला n जो असतो ना n म्हणजे कक्षेचा क्रमांक. आता KLMN हे कक्षा त्याने सांगितल्या KLMN समजा ही एक कक्षा आहे, आणखी एक बाहेर कक्षा, आणखी एक बाहेर कक्षा, आणखी एक बाहेर कक्षा आहे. ही एक कक्षा आहे, ही एक कक्षा आहे, ही एक कक्षा आहे, ही एक कक्षा आहे. आता ह्या कक्षेला 1 नंबर म्हटलं, ह्या कक्षेला 2 नंबर म्हटलं, हे असं गोल कक्षा असं गृहीत धरा. थोडंसं माऊसमुळे मला व्यवस्थित काढता येत नाहीये. हे 2 नंबर कक्षा, ही 3 नंबर कक्षा, अशाच कक्षा त्याने म्हटलं. आता ह्याच कक्षाने त्यांनी काय म्हटलं की एल, एम, एन वगैरे वगैरे. आणि मग हा नंबर 1 कक्षा, ही नंबर 2 कक्षा. आता त्यांनी सूत्र काय म्हणलं 2n वर्ग. यातला हा n जो असतो ना n हा असतो या कक्षेचा क्रमांक. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असावे यासाठी त्यांनी नियम मांडला. 2 गुणिले 1 इथं काय 1 किंमत टाकायची. दुसऱ्या कक्षेसाठी जर आपल्याला काढायचे असेल किती इलेक्ट्रॉन आहेत तर त्यासाठी यांची किंमत 2 टाकायची दुसऱ्या कक्षेसाठी. तिसऱ्या कक्षेसाठी यांची किंमत 3 टाकायची. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या कक्षांमध्ये किती इलेक्ट्रॉन असावेत असा सिद्धांत त्यांनी मांडला. आता बघूया आपण त्याचा सिद्धांत कशा पद्धतीने त्यांनी मांडला. तर नील्स बोरला ह्या सिद्धांताबद्दल 1983 हा डच सायंटिस्ट होता. या सिद्धांताबद्दल त्याला 1913 ला याचा फिजिक्सचा नोबेल पारितोषिक भेटलं. 2n वर्ग. आता या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या. आता मी थोडं थांबतो या ठिकाणी. समजा एखादा मी अणू घेतला. आता मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये अणू क्रमांक आणि अणू वस्तुमानांक समजून सांगितला होता. समजा आता मी या ठिकाणी समजा मी म्हटलं समजा एखादा कोणता अणू घेतला त्याच्या डोक्यावर समजा मी म्हटलं 32 अणुवस्तुमानांक आहे आणि समजा आपण म्हटलं त्याचा अणु क्रमांक आपण समजू कोणत्या एक मोठा आकडा घेऊ मला समजून सांगायचं म्हणून मी वेगळा असा अणू असतेच नाहीये फक्त मी आकडा घेतोय. समजा मी आपण म्हटलं या ठिकाणी समजा त्याचा अणु क्रमांक असेल 28 अणुक्रमांक असेल. हा अणुक्रमांक 28 असेल. अणुक्रमांक म्हणजे काय मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला. अणुक्रमांक म्हणजे काय अणुक्रमांक म्हणजे काय प्रत्येक अणुक्रमांक म्हणजे काय त्या अणूतील प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुक्रमांक किंवा त्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुक्रमांक किंवा अणुक्रमांक म्हणजे काय अणूतील प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुक्रमांक. आता समजा एखाद्या अणूमध्ये 28 इलेक्ट्रॉन असतील. आता आपण सगळ्यात पहिलं समजून घेऊया प्रत्येक कक्षेत किती किती इलेक्ट्रॉन असतात. समजा पहिली कक्षा घेतली या ठिकाणी समजा नियम काय 2n वर्ग 2 गुणिले पहिली कक्षा आहे म्हणून 1 गुणिले 1 कारण की हा n वर्ग आहे ना 1 गुणिले 1 म्हणजे किती उत्तर आलं 2 उत्तर आलं. दुसरी कक्षा घेतली मी 2 गुणिले 2चा वर्ग म्हणजे किती उत्तर आलं 2 गुणिले 4 बरोबर 8 उत्तर आलं या ठिकाणी. तिसरी कक्षा घेतली यम कक्षा घेतली. ह्या यम कक्षेमध्ये किती असतील 2 आता तिसरी कक्षा म्हणून 3चा वर्ग म्हणजे किती 3 ते 9 दुने 18 यम कक्षेत असतील 18 आणि त्यानंतर मी घेतली एन कक्षा घेतली. एन कक्षेमध्ये किती असतील 2 किती कक्षा एन कक्षा म्हणजे किती क्रमांक हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4 4 नंबरची कक्षा 4चा वर्ग 4 चोक 16 16 दुने 32 म्हणजे पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन पाहिजे समजा 28 इलेक्ट्रॉन आहे एका अणूमध्ये तर पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन टाकले या ठिकाणी मी 2 टाकले. आता पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन गेले
दुसऱ्या कक्षेत मला 8 इलेक्ट्रॉन टाकायचे. मी दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन टाकले. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 आणि 2 किती झाले? 10 इलेक्ट्रॉन झाले. अजून किती? 18 इलेक्ट्रॉन उरले टाकायचे. आपल्याला 28 इलेक्ट्रॉन टाकायचे होते. मगाशी व्हिडिओ ब्रेक झाला होता माझा. मी परत तयार करतो. परत सांगतो तुम्हाला पहिल्यापासून. 28 इलेक्ट्रॉन आपल्याला टाकायचे होते. तर समजा नियमानुसार 2n वर्ग म्हणजे पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन झाले? n म्हणजे काय? कक्षेचा क्रमांक. म्हणजे 2 गुणिले 1चा वर्ग बरोबर किती झाले? 2 झाले या ठिकाणी. त्या दुसऱ्या कक्षेत 2n वर्ग म्हणजे n ची किंमत दुसऱ्या कक्षेत ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा, ही तिसरी कक्षा, ही चौथी कक्षा. ही n म्हणजे ही किंमत, n म्हणजे ही किंमत. आता या 2 गुणिले 2चा वर्ग बरोबर किती झाले? 2 दुणे 4, 4 दुणे 8. त्यानंतर तिसरी कक्षा 2n वर्ग बरोबर 2 गुणिले 3चा वर्ग 3 त्रिक 9, 9 दुणे 18. त्यानंतर 2n वर्ग चौथी कक्षा 2n वर्ग बरोबर काय होईल? 2 गुणिले 4चा वर्ग बरोबर किती? 4 चौक 16, 16 दुणे 32. तर आपल्याला हे काय आहे? 2 म्हणजे काय? पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन. 8 म्हणजे काय? दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन बसतील. आता हे दुसऱ्या कक्षेत मी 8 इलेक्ट्रॉन टाकले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आता मी 2 टाकले, 8 टाकले, टोटल किती झाले? आता 10 झाले. टोटल 10 झाले. त्यानंतर तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन उरले? 18. आता तिसरी कक्षा किती इलेक्ट्रॉन घेऊ शकते? नियमानुसार तिसरी कक्षा 18 इलेक्ट्रॉन घेऊ शकते. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची. निल्स बोरने काय सांगितलं, की कोणत्याही अणूच्या अंतिम कक्षेत, शेवटच्या कक्षेत 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन नसावे. आता समजा मी 8 आणि 2 10 इलेक्ट्रॉन घेतले, उरले किती इलेक्ट्रॉन 28 पैकी? 18 इलेक्ट्रॉन उरले. तिसरी कक्षा 18चे 18 इलेक्ट्रॉन घेऊ शकते. परंतु निल्स बोरने या ठिकाणी सांगितलं आहे, की तिसऱ्या कक्षेमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन नसावे. याचा अर्थ मला काय करावं लागेल? या 18 मधून मला 8 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील तिसऱ्या कक्षेत. म्हणून तिसऱ्या कक्षेत मी 8 इलेक्ट्रॉन टाकून दिले. तिसऱ्या कक्षेत मी 8 इलेक्ट्रॉन टाकून दिले. आता तिसऱ्या कक्षेत मी 8 इलेक्ट्रॉन टाकले तर किती इलेक्ट्रॉन झाले? म्हणजे 8 आणि 8 16 आणि 2 18. उरले किती? 10. आता चौथी कक्षा जी आहे ती 32 घेऊ शकते. मी 10 टाकून मोकळा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. परत नियम काय सांगतो निल्स बोरचा? शेवटची कक्षा ही 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही. अजूनही माझी शेवटची कक्षा आलेली नाही माझी. आता मला चौथ्या कक्षेत देखील परत 8 टाकावे लागते. म्हणजे 8, 8, 8 आणि हे परत 8 टाकले. 8 त्रिक 24 आणि 2 किती झाले? 8 त्रिक 24 आणि 2 किती झाले? 26 झाले. आणि शेवटची कक्षा जी असेल त्यानंतरची त्या कक्षेमध्ये मला 2 इलेक्ट्रॉन टाकावे लागतात. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं. निल्स बोरने काय सांगितलं? शेवटची कक्षा ही 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन घेत नाही. त्यामुळं जर तुमची ह्या माझ्या त्याच्यामध्ये बघा 18 इलेक्ट्रॉन बसू शकत होते, पण 18 इलेक्ट्रॉन टाकले नाही मी त्या ठिकाणी. कारण की शेवटची कक्षा 18ची असूच शकत नाही. शेवटची कक्षा ही 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनची नसावी. म्हणून मला परत 8 आणि परत 8 आणि शेवटी मला 2 इलेक्ट्रॉन टाकून पूर्ण इलेक्ट्रॉन संवर्धन तयार करावं लागलं. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं या ठिकाणी. तर निल्स बोरने अशा पद्धतीने आपल्या नियमात असं सांगितलं, की प्रत्येक अणूच्या प्रत्येक कक्षेमध्ये ठराविक इलेक्ट्रॉन असतात आणि ते इलेक्ट्रॉन 2n वर्ग या नियमाने टाकले असतात. यात n ही कक्षेचा क्रमांक हा असतो. n हा काय असतो? कक्षेचा क्रमांक असतो. तर अशा पद्धतीने निल्स बोरने हा सिद्धांत टाकला. तर पहिल्या कक्षेमध्ये निल्स बोरच्या नियमानुसार 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 18, चौथ्या कक्षेमध्ये 32. 2n वर्गाच्या नियमाने हा सिद्धांत लागू होतो. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, की कोणत्याही याचा आता समजा या ठिकाणी बघा क्रोमियम जो दाखवला आहे, याचं किती आहे? त्याचं 36 त्याचं काय आहे?
अनुक्रमांक किती आहे? 36 आहे. आता ही जी आधुनिक आवर्त सारणी जी आहे ना, मी तुम्हाला आवर्त सारणीविषयी मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. माझे व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन बघू शकता तुम्ही. 4 प्रकारच्या आवर्त सारण्याचा प्रयत्न केला गेला. सगळ्यात पहिल्यांदा डोबेरांनी आपली त्रिके तयार केली होती. ही त्रिके तयार केल्या, त्रिके त्याची अपयशी ठरली. त्रिके तयार केल्यानंतर म्युलॅनने त्याची अष्टके तयार केली. अष्टके तयार केली त्यांनी. अष्टके पण त्याची फेल गेली आणि त्यानंतर न्यूलँडची अष्टके तयार केल्यानंतर मोस्लीने त्याची आवर्त सारणी तयार केली. मोस्लीची आवर्त सारणी देखील फेल गेली कारण मोस्लीने जी आवर्त सारणी तयार केली होती ती अणुवस्तुमानांकाच्या आधारावर तयार केली आणि त्यानंतर आली अनुक्रमांकावर आधारित आधुनिक आवर्त सारणी तयार केली गेली आणि आधुनिक आवर्त सारणी ही सगळ्या जगाने आतापर्यंत मान्य केलेली आवर्त सारणी होती. आता ह्या आवर्त सारणीनुसार या ठिकाणी क्रोमियमचा क्रमांक बघा किती 36 आहे. आता समजा जर मी क्रोमियमचा क्रमांक 36 अनुक्रमांक 36 घेतला तर क्रोमियमच्या पहिल्या कक्षेमध्ये किती येतील इलेक्ट्रॉन? साहजिकच 2 येतील. दुसऱ्या कक्षेमध्ये किती येतील? साहजिकच 8 येतील. झाले 18. 8 आणि 2 झाले 10. आता किती इलेक्ट्रॉन उरले अजून आपले? अजून आपले जवळपास उरले आहे 26 इलेक्ट्रॉन अजून उरलेले आहे. तिसऱ्या कक्षेमध्ये 18. 8 आणि 2 10 आणि 8 28 इलेक्ट्रॉन झाले आणि शेवटची जी कक्षा आहे त्याच्यासाठी किती इलेक्ट्रॉन उरले या ठिकाणी? 8 उरले. अशा पद्धतीने शेवटच्या कक्षेत 8 आणि 2 10 28 आणि 8 36 अशा पद्धतीने 36 इलेक्ट्रॉनची साहाय्याने या ठिकाणी क्रोमियम हा जो वायू आहे हा जर एखाद्या अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये फुल इलेक्ट्रॉन असतील 8 इलेक्ट्रॉन असतील किंवा 2 इलेक्ट्रॉन असतील तर तो अणू हा उदासीन असतो म्हणजे तो कोणाबरोबरही रासायनिक अभिक्रिया करू शकत नाही, सक्षम राहत नाही, संयोजन करू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. या ठिकाणी बघा परत आता झिंकची आहे 30. झिंकची किती आहे? 30. झिंकचा अनुक्रमांक किती आहे? 30 आहे. या ठिकाणी आपण 30 घेतला तर पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन जातील? 2 इलेक्ट्रॉन जातील. दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन जातील. तिसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि 2 10. आपल्याला किती करायची? आपल्याला झिंकची 30 आहे झिंक. तिसऱ्या 2 8 आणि 2 10. तिसऱ्या कक्षेमध्ये 18 म्हणजे 10 आणि 8 28 इलेक्ट्रॉन झाले. हे 18 झाले. तिसऱ्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन टाकले आणि चौथ्या कक्षेमध्ये किती उरले? 2 इलेक्ट्रॉन उरले. तर अशा पद्धतीने आपण झिंकचे संयोजन ही 2 असे आहे असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर नील्स बोरचा सिद्धांत संपूर्ण जगभर मान्य केला गेला आणि या सिद्धांताबद्दल नील्स बोरला 1913 साली नोबेल पारितोषिक देण्यात आलं भौतिकशास्त्राचं. बघा तोपर्यंत सुद्धा न्यूट्रॉनचा शोध लागलेला नव्हता. न्यूट्रॉनचा शोध कधी लागला? त्यानंतर जवळपास 20 वर्षांनी जेम्स चॅडविकने न्यूट्रॉनचा शोध लावला आणि तेव्हा नवीन अणूचं स्ट्रक्चर तयार करण्यात आलं आणि त्या स्ट्रक्चर मध्ये केंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आणि केंद्रकाभोवती फिरणारे विशिष्ट प्रत्येक कक्षेमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने नवीन हे करण्यात आलं. आता ह्या ज्या कक्षा असतात ह्या कक्षांच्या बाबतीत जर विचार केला तर आता पण नील्स बोरच जे काही त्यांनी स्वरूपण मांडलं होतं ते सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे. तर सगळ्यात जवळची जी कक्षा असते केंद्रकाची त्याच्यामध्ये कमी ऊर्जा असते आणि सगळ्यात लांबची जी कक्षा असते त्याच्यामध्ये जास्त ऊर्जा असते. समजा काही वेळा असं होतं की अणूने समजा बाहेरून ऊर्जा घेतली अणूला एखाद्या अणूला. आता काय होतं ही इलेक्ट्रॉन जम्प करू शकतात या कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये. हे जम्प करू शकतात म्हणजे त्याला जर चांगली ऊर्जा भेटली तर जास्त ऊर्जेच्या कक्षेत ते जम्प करतात आणि त्या ठिकाणी त्याची ऊर्जा कालांतराने कमी झाली तर कमी ऊर्जेच्या कक्षेत परत जम्प करून येऊ शकतात. या ठिकाणी कुठेतरी मध्ये दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉन जम्पिंग सुद्धा बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे. समजा या ठिकाणी एखाद्या इलेक्ट्रॉनला ऊर्जा जर भेटली तर काय होतं बघा. समजा ह्या इलेक्ट्रॉनला ऊर्जा भेटली या ठिकाणी. ऊर्जा भेटल्यानंतर तो दुसऱ्या कक्षेमध्ये जास्त ऊर्जा कक्षेमध्ये जम्प करतो आणि त्याची ऊर्जा कमी झाली की परत तो आपापल्या मूळच्या कक्षेमध्ये रिटर्न येऊ शकतो असंही नील्स बोरने त्यावेळी त्याच्या सिद्धांतामध्ये मांडलं होतं. मित्रांनो
माझं हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या YouTubeला YouTubeचं नाव आहे आर्या करियर अकॅडमी. त्याला नक्की सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉन आहे, बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करा. जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.